रामकृष्ण आहे. तर पुढच्या माऊलींच्या माझ्या ज्या काही मागच्या भागातील सेवा बाकी आहेत त्या मी पूर्ण करण्यास साठी पुढचे भाग वाचत आहे. आता आपण अध्याय 6 6 श्लोक वाचून माऊलींच्या प्राकृत भाषेतील 80 ओव्यांचं पठण केलं होतं. आता त्याच्या पुढच्या ओव्या मी चालू करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. श्लोक क्रमांक 7. जितात्मानः प्रशान्तस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः तया स्वान्तःकरणजिता सकलकामोपशांता तया परात्मा परवता दुरी नाही. जैसा किडाचा दोषो जाई तरी पंधरे तोचे होय तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसे देहंकारू नाथिला हा समुदायाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे. आताशी तोषणीयांची आवाहनी तीत सुख दुःखांची कडसणी येईन समाती काही बोलणी मानापमानाची. जे जया वाटा सूर्य जाई तया तेवता तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. देखे मेघोनी सुटती धारा तिया नवरूपती जैसिया सागरा. तैशी शुभाशुभे योगेश्वरा नवती आणे. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया. युक्त्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनाः. जो हा विज्ञानात्मक भाव तया विवरता झाला वाव. मग लागला जव पाहो तव ज्ञानती तोची. आता व्यापको की एकदेशी हे वाह पोही जे ऐसी इथे करावी ठेली आपैसी दुजे नवीन. ऐशी शरीराची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके. जेने जिंतली एके इंद्रिय गा. तो जितेंद्रिय सहजे तोची योगयुक्त म्हणजे. जेने सोने थोरणे निजे कवने काळे. देख सोनियाची नखळ मेरू ऐसने ढिसाळ आणि मातीयेचे ढिकळ सरीसेचे ने माने. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. सुहृन्मित्रायुदासीन मध्यस्थदैश्य बंधशो. साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशस्यते. तेत सुहृद आणि शत्रू का उदासो आणि मित्रो. हा भाव भेद विचित्रो कल्पू कैचा. तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कवनु तयाचा. मीसे विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. मग तयाची येदिटी अधमोत्तम असे किरीटी. काय परिसाची या कसवटी वाणिया कीजे. ते जैसे निर्वाण वर्णुची केरी तैशी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची उजरी निरंतर. जेथे विश्वांकराचे विसुरे जरी हाती नाना आकारे. तरी घडले एकेची भंगारे परब्रह्मा. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे. म्हणून हाच वा हाचे न झकवे येणे आकार चित्रे. घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैग सृष्टी. परी तो एक वाचुनी गोटी दुजी नाही. ऐसे निप्रतीत हे गवसे ऐसा अनुभव ज्या ते असे. तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. जयाचे नाव तीर्थरावो दर्शन प्रशस्तसी ठावो. जयाचे निसंग ब्रह्मभाव भ्रांतासी. जयाची बोलू धर्मुजिये दिटी महासिद्धी देविये. देख स्वर्ग सुखादी ये खेळू जायचा. विपया जरी आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया दे प्रशंसिता लाभू अति.
योगीयुश्चित्त सततमात्मानं रहसि स्थितः एकाके यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहा पुढती असतवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित ऐशिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहज अपरिग्रही जेतिही लोकी तोची म्हणून ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. तो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिटीचा दीपू जया दादुला यांचा संकल्प विश्वरची प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माझी टेम ते जयाच्या धाकुटे वेडून पुरे जयाचे अंगिके तेजे आहो रवैशेची वाणिजे म्हणून जग हे वेसजे विन असे दया हागा नावची एक जयाचे पाहता गगनही दिसे टासे गुण एक काय तयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानने सांगून येणे कवनाची लक्षणे धावावी मिशियेने का बोलिले ते ऐकत द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्याची झेल उघडी तरी अर्जुन पडी हे गोडी नासे लहान म्हणून ते तैसे बोलणे नवे पातळ आड लावणे केले मनची वेगळ माने भोगाव्या जया स्वभाव हा अटकू मोक्ष सुखा लागू निरंकू त्यासी डिठीचा झने कळंकू लागेल तुझ्या प्रेमा विपाय भाव याचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय की झेल ऐकले या डिठीची पाहता निवेजे का तोंड भरवणी बोलीजे ना तरी दाटून घेव दिजे ऐसे कोण आहे आपुल्या मना भरवी सामाई गोठी जीवी ते कवन ऐसे चावळावी जरी ऐके झाले या काकुलती जनार्दने अन्योपदेशाचे निहातासने बोला माझी मन मने आलिंगो सरले हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्था उघडे कृष्णा सुखाचे चिरपडी उतले गा हे असो वयसेची शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे तैसे झाले अनंता ऐसे तरी मी न म्हणता तरी तयासा न देखता अतिशयोतम पाहा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज करी पुढे वालभासे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसना आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काही म्हणून भांबारतो तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तुम या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती विजासे सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याची लागी होका आत्मनिवेदन वेदना तळीची जे पीठिका आहे सख्याची पाळतू अधिष्ठात्री देतीची मातृकागा पासीची गोसावी वरण वाणिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनचे नि तो सहजे पडिये हरी पाहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पती होनी काय वर्णिजे पतिव्रता तैसा अर्जुनचे विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तू त्रिभुवनी याच्या देवा ऐका यतनु जाहला. तर आपण 130 ओळींपर्यंत वाचत आलो आहे. त्याचा आता मी मराठीत अर्थ वाचते. ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो. तो अनुभवाने परमात्मरूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान हे प्राप्त झाले असता तो निश्चल असतो. अशा त्या पुरुषाने आपले अंतःकरण जिंकल्यामुळे त्याला व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही. ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर ते 100 नंबरी सोने होते, त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला परमात्म्यावर ठेवलेलेच आहे.
घड फुटून हा घटाचा आकार नाहीसा झाला असता, त्यातील पोकळी आकाशात मिळण्याकरिता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाहीसा झाला आहे, तो मूळचा सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. आता थंड व उष्ण असे प्रकार, किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड, तसेच हा मान आणि हा अपमान अशी समजून या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तो तितकाच जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते ते ते त्याचे स्वरूप आहे. वर सांगितलेले द्वंद्व त्याच्या ठिकाणी संभवत नाही. पहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभ हे योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न असल्यामुळे त्यास ते द्वंद्व प्रतीत होत नाहीत. ज्ञान आणि विज्ञान यांच्या योगाने विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच बनल्याने ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्याची दृष्टी समान आहे, जो अशा गुणांनी युक्त आहे, त्याला योगी म्हणतात. अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहोत, जेव्हा तो पाहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले. आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट घालण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त ज्ञान आणि विज्ञान यांच्या योगाने विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच बनल्याने ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्याची दृष्टी समान आहे, जो अशा गुणांनी युक्त आहे, त्याला योगी म्हणतात. अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहोत, जेव्हा तो पाहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले. आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान-थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. पहा, शुद्ध सोन्याच्या मेरू पर्वता एवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखाच म्हणतो. पाहावयास गेले तर पृथ्वीची किंमत त्यापुढे काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न, पण तो ते दगडासारखेच म्हणतो. असा तो निरीच्छ असतो. हितचिंतक, मित्र, शत्रू आणि उदासीन, मध्यस्थ, अप्रिय, नातलग, त्याचप्रमाणे सज्जन, पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. त्याच्या ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र या अशा तऱ्हेची वेगवेगळ्या वृत्तींची कल्पना कोठून करावी? मीच विश्व आहे अशा प्रतीती ज्यास झाली आहे, त्याला नातलग कोण, बालामुलं आणि कशाचा, व त्याला वैरी तरी कोण? मग त्याच्या दृष्टीने अर्जुना, वाईट चांगले असे काय? परिसाच्या कसोटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय? ती परिसाची कसोटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम सोनेच करतो, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो. कारण विश्वातील प्राणिरूप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकारांचे आहेत, तरी ते एक परब्रह्म सोन्याचेच बनले आहेत. असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरच्या या नाना प्रकारच्या अलंकारांनी फसत नाही. वस्त्राच्या आत पाहिले तर त्या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे अनेक तंतूंची रचना दिसते, तरीही पण त्या वस्त्रात एक सुतावाचून दुसरी गोष्टच नाही. अशा या तंतुपट न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तो समबुद्धी होय. यात अन्यथा नाही असे समज. ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते, ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठ्याला सिद्धीला प्राप्त उत्पन्न करते. पहा, स्वर्ग सुखाधिक देणे ही ज्याला खेळ आहेत, अशा पुरुषाच्या नावाचे मनात जरी सहज स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो. हे राहू दे, त्याची स्तुती केल्यास लाभ होतो.
अंतःकरण व देह यांचे संयमन करून निरीच्छ बनून अद्वैतानुभवा आल्यामुळे एकाकी व अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहमी आत्मानुभवात तल्लीन असतो. पुन्हा मावळणार नाही अशी ऐक्यरूपी दिवसाने ज्यास उजाडले आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणीच निमग्न असतो, अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना, तो एकाकी आहे. कारण तिन्ही लोकात तोच आहे, म्हणून तो सहजच परिग्रह शून्य असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्णांना आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो श्रीकृष्ण ज्ञानी लोकांत श्रेष्ठ आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो, ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या 6 गुणांपैकी एक जे यश त्या यशाला अपुरे पडल्यामुळे फेडू शकले नाही, वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे सुद्धा संपूर्ण वर्णन होऊ शकले नाही, ज्याच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्या प्रकाशापासून प्रकाशित आहे काय? ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता त्यापुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही, पण मला असे वाटते, एकाद्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुना मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत, परंतु मध्ये अगदी बारीक असा पडदा ठेवला, म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला व अशा रीतीने देवभक्त यांची मने प्रेमसुख भोगण्याकरिता वेगळी ठेवली. जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्षसुखाकरिता दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल, तर मग मी एकट्यानेच काय करावे? डोळ्यांनीच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे? जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी? या काकुळतेने, काळजीने, अन्योपदेशाच्या हातवटीने, साधूंच्या वर्णनाने, बोलण्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे राहू द्या. ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वान स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो, तशी देवाची स्थिती झाली आहे. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे वांझट्या बाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे, कसला युद्धप्रसंग व कोणत्या ठिकाणी हा उपदेश. युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी योग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला. परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती अगर चित्रच नाचत आहे. प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसचे? तसेच व्यसन आहे आणि त्याने जर क्षीण होत असेल तर ते व्यसन कसले? वेड आहे परंतु भ्रम पाडीत नाही तर ते वेड कसचे? म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रयच आहे अथवा सुखाने शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे. याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तरूप बी पेरण्यास तो चांगले श्रेष्ठ आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे. शेजारीच असलेल्या प्रभूंचे वर्णन टाकून द्यावे व भक्तांच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो. पहा, जी नवऱ्याला प्रेमाने भजते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करावयास नको काय? त्याचप्रमाणे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे. अशाप्रमाणे आपल्या
आतापर्यंत वाचलेल्या ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झालेला आहे. थँक्यू सर्वांना.